मुंबईतल्या पवई परिसरामध्ये रोहित आर्या नावाच्या व्यक्तीनं आपल्या प्रतिबंधक मागण्या महाराष्ट्र शासनाकडून पूर्ण होत नसल्याच्या कारणावरून काही मुलांना ओलीस धरण्याचा थरारक घटनाक्रम गुरुवारी 30 ऑक्टोबर रोजी घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनाक्रमातील चकमकीदरम्यान रोहित आर्या याचा मृत्यू झाला. पण सत्यता काय आहे? रोहित आर्या कोण आहे? सगळं काही जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. सुरुवातीला रोहित आर्या कोण आहे ते समजून घेऊया. रोहित आर्या पुण्यातील कर्वेनगर परिसरातील अमे अपार्टमेंटमध्ये राहत होता. कोथरूड येथील शिवतीर्थनगरातील स्वरांजली अपार्टमेंटमध्ये त्याचे आई वडील राहतात. अमे अपार्टमेंटमध्ये राहणे त्याने सुमारे वर्षभरापूर्वी सोडलं होतं. मात्र त्याचे पालक अद्यापही शिवतीर्थनगरातील स्वरांजली अपार्टमेंटमध्येच राहतात. स्वरांजली अपार्टमेंटमधील घर AR हळवळकर यांच्या नावावर असून रोहित स्वतःचे उपनाम आर्या वापरत होता. रोहित आर्या आणि त्याची पत्नी अंजली आर्या वेगवेगळे आपल्या पालकांना भेटण्यासाठी स्वरांजली अपार्टमेंटमध्ये ये जा करत असतात. पवईतील ज्या स्टुडिओमध्ये रोहितने मुलांना ओलीस ठेवलं होतं तिथे पोलिसांनी पिस्तूल, पेट्रोल, ज्वलनशैली, रबर सोल्युशन आणि लाटायर सापडले आहे. या प्रकरणात पवई पोलिसांनी BNS 2023 कलम 109(1), 140 आणि 287 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. घटनास्थळावरून जप्त केलेल्या वस्तू फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. रोहित आर्या याच्याकडून स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम CSR अर्थात कॉर्पोरेट सामाजिक अधिवेत अंतर्गत राबवण्यात येत होता. रोहित आर्या हे अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्कचे प्रकल्प संचालक होते. त्यातील नेक्स्ट चेंज या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवला होता. शासन पत्राद्वारे हा उपक्रम राबवण्यास शासनाकडून त्यांना मान्यता देण्यात आली होती. हा उपक्रम मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातही समाविष्ट करण्यात आला होता. या अभियानाअंतर्गत शाळांना विविध प्रकल्पांची उद्दिष्ट देऊन स्पर्धा घेण्यात आली होती. त्या अंतर्गत शाळांसाठी जे निकष ठरवण्यात आले होते त्यात रोहित आर्या याचा एक हा उपक्रम देखील समाविष्ट करण्यात आला होता. त्यासाठी 10 गुणे देखील देण्यात आली होती. थोडक्यात हा उपक्रम राबवला तर शाळेला 10 गुण मिळतील. या उपक्रमाचं उद्घाटन देखील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालं होतं. निष्काळजी मुक्त महाराष्ट्र असं या उपक्रमाचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं होतं. या उपक्रमाचा सारांश रूपाने उद्देश तितकाच होता की स्वच्छतेबाबत लहान मुलांनी जनजागृती करायची आणि त्यातून लहान मुलांवर स्वच्छतेबाबतचा संस्कार करायचा. उद्देश फार चांगला होता, पण गत वर्षात मात्र सदर वेबसाईटवर शाळांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही फी अचानक आकारल्याचं दिसत आहे, जे त्यापूर्वी भरावी लागत नव्हती. रोहित आर्याच्या www स्वच्छता मॉनिटर इन वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे स्वच्छता मॉनिटर अशी भूमिका बजावण्यासाठी रोज गृहपाठ सांगायचा. विद्यार्थी कुठेही येत जात असताना त्यांना कुणीही घाण करताना दिसतात जागीच केवळ पॉइंट आउट करून नम्रपणे झालेली चूक सुधारण्याची विनंती करायची. त्यानंतर रोज उपस्थिती घेतल्यानंतर काल कोणी स्वच्छता मॉनिटरिंग केली असं विचारून 2-3 विद्यार्थ्यांना त्याच्या घटनेचं छोटंसं विवरण वर्गात शेअर करायला सांगायचे. त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करायचे. असं या उपक्रमाचं एक स्वरूप होतं. हा उपक्रम राबवण्यासंबंधीच्या कामाचे पैसे आपल्याला मिळाले नाहीत असा रोहित आर्या यांचा आरोप होता. खूप वेळ तक्रार करूनही आपल्याला सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता असाही त्यांचा आरोप होता. दीपक केसरकर मंत्री असताना त्यांनी अनेकदा त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं. ते दीपक केसरकरांच्या घराबाहेर उपोषणालाही बसले होते. तेव्हा उपोषण करतानाच त्यांना फिटही आली होती. त्यांना दवाखान्यात नेत असताना माध्यमांशी बोलताना त्यांच्या पत्नी अंजली आर्या यांनी म्हटलं होतं की माझ्या नवऱ्याचे काय हाल झालेत पहा. त्याने PLC स्वच्छता मॉनिटर या उपक्रमाचं काम केलं. त्याचं बिल पेंडिंग आहे. ना दीपक केसरकर दखल घेत आहेत ना इतर कोणी. याआधी मंत्रालयातही आंदोलन केलं होतं. मंत्री महोदयांनी आश्वासन दिलं होतं की तुमचे पैसे देऊ. दीपक केसरकर यांना हा उपक्रम आवडल्यानंतर त्यांनी हा उपक्रम माझी शाळा सुंदर शाळा अभियानात घेतला होता. त्यासाठी आम्ही 2 कोटी रुपये मंजूर करतोय असंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. हा संपूर्ण उपक्रम करून झाला तरी सरकारने पैसे दिलेले नाहीत असा आरोप अंजली आर्या यांनी केला होता. 2 वर्षे या उपक्रमास शासनाची मान्यता मिळाली होती. मात्र 2023-24 मध्ये हा उपक्रम मंजूर करण्याबाबत काही तांत्रिक अडचणी येत होत्या. तेव्हापासूनच रोहित आर्या यांनी आपले थकीत पैसे देण्यासंदर्भात आंदोलन आणि उपोषण करण्यास सुरुवात केली होती. शासनाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं, तिसऱ्यांदा सन 2023-24 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर
शाळा अभियानाअंतर्गत 2 कोटी रुपये इतका निधी स्वच्छता मॉनिटर टप्पा 2 हे अभिनय राबवण्यासाठी शासन मान्यता देण्यात आली होती. मात्र या उपक्रमाच्या खर्चाबाबतच्या तपशिलांचा उपाह पुरेसा नसल्यामुळे आणि या योजनेच्या तांत्रिक अडचणी तसेच योजनेची परिणामकारकता कितपत होणार याची स्पष्टता नसल्याने स्वच्छता मॉनिटर टप्पा 2 उपक्रम राबवण्यात आला नाही. त्यानंतर रोहित आर्या यांनी स्वच्छता मॉनिटर 2024-25 हा उपक्रम पुन्हा राज्यातील सर्व शाळांमध्ये राबवण्यास व उपक्रम राबवण्याकरिता 2,41,81,000 रुपये इतक्या खर्चाची मान्यता देण्याबाबत विनंती केली होती, असंही या निवेदनात म्हटलं आहे. केवळ कल्पना चांगली आहे म्हणून नियम निकष बाजूला सारून त्याला जवळपास 10 लाख रुपये व्यवस्थेने दिले. अनेक नव्या कल्पना राबवणारे मांडणारे कल्पतरू मेंदू लाखोंच्या संख्येने या राज्यात आहेत. दुसरीकडे कागदपत्रे असूनही आपल्या हक्कासाठी वर्षानुवर्ष मंत्रालयाचे उंबरटे झिजून जक्कड झालेले अनेक आहेत. अशा वेळी आर्याला पायघड्या घालून यंत्रणेनेच फोपवण्याची जागा दिली. त्याबरोबरच आणखी एक प्रश्न या प्रकरणातून उभा राहतो, तो शासकीय अभियाने मोहिमे प्रकल्प यांच्या विविधतेची कोणीतरी प्रस्तावना दिली सुचवले म्हणून व्यवहार्यता आवश्यकता न तपासता अभियानाचे आणि मोहीम आखण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात प्रचंड वाढलं आहे. शासनाच्या अधिकृत प्रकल्पाचा भाग म्हणून एखादे अभियान त्यात समाविष्ट केल्यास ते अभियान संकल्पनेच्या मालकीचे आहे की नाही किंवा शासनाचे आहे, मग त्या प्रकल्पाची अंमलबजावणी नियमानुसार व्हावी की संकल्पना मांडणाऱ्या सोयीने, या आणि अशा मूलभूत अनेक बाबींचा विचार यंत्रणांना शिवतही नसल्याने गेल्या काही वर्षात खाजगी संस्था, व्यक्ती वेळप्रसंगी त्यांची अरेरावी अशा अनेक बाबी वाढल्याचं दिसत आहे. लोकसहभागाच्या नावाखाली अनेक गोष्टी सांभाळून घेण्याचा, खपवून नेण्याचा पायंडाच पाडला आहे. अमुक संस्था किंवा व्यक्तीलाच काम देण्यात यावे म्हणून नेते मंत्री यांच्याकडून बैठकींमध्ये लाचणाऱ्या धापटशाहीच्या चर्चा अधिकाऱ्यांमध्ये रंगत असतात. मात्र त्यावर प्रश्न विचारण्याची यंत्रणेची धमकही आटत चालत नाही. शासकीय यंत्रणेपेक्षा काहीच खाजगी संस्था बाजार भुगण्या म्हणाव्यात अशा व्यक्तींना मोठे करण्याचा सोयी यामुळे व्यवस्थाच बाळगण्याच्या मार्गावर आहे. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राजकीय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.